नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थी कधी आहे? 17 की 18 जानेवारी. पूजा विधी आणि शुभ मुहूर्त. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पंचांगानुसार प्रत्येक वर्षी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील या वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी येते. 17 जानेवारीला शुक्रवारी पहाटे 4:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी शनिवारी रोजी सकाळी 5:23 ही तिथी संपणार आहे. सनातन धर्मात उदय तिथीला महत्व आहे, त्यामुळे या महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. तर ही वर्षाची पहिली पौष महिन्यातील चतुर्थी आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे. हा योग मध्यरात्री 12:57 पर्यंत राहील. या शुभ प्रसंगी शिववास योग सुद्धा तयार होत आहे. त्या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील. या योगामध्ये श्री गणेशाचं पूजन केल्यानंतर तसेच उपाय केल्याने जातकाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शिवाय या दिवशी इच्छापूर्तीचा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे आतापासून या वर्षामध्ये पुढे 12 संकष्टी चतुर्थी येतात. त्यामुळे तुम्ही वर्षाच्या पहिल्या चतुर्थीपासून 12 चतुर्थी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांचे अगदी साधी सोपी पूजा करा. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करा. याप्रमाणे तुम्ही इथून पुढे या वर्षभरातल्या 12 चतुर्थी जर तुम्ही अशा प्रकारे साजऱ्या केल्या, गणपती बाप्पांचा अशा प्रकारे तुम्ही मान सन्मान केला तर बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील, भरभरून आशीर्वाद देतील. गणपती बाप्पा सुख करता आहे, दुःख अर्थ आहे. सुख ते भरभरून देत असतात, आयुष्यातले दुःख ते हिरावून घेत असतात आणि त्यामुळे न चुकता या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी पासून महिलांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पाची विधिवत पूजा करा. खूप सोपी पद्धत आहे, याला फार काही लागत नाही. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीचे व्रत हे बऱ्याच स्त्रिया पुरुषे करत असतात आणि ते आपल्या घराच्या सुखासाठी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांचा व्रत करत असतात. गणपती बाप्पा हे विद्येची सुद्धा देवता आहे, त्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी सुद्धा गणपती बाप्पांचा व्रत करायलाच पाहिजे. अगदी साधं सोपं हे व्रत असतं. तर सगळ्यात पहिले बघा, संकष्टी चतुर्थीचे जे व्रत असते कॅलेंडरवर तुम्ही प्रत्यक्ष चंद्रोदयाचा टायमिंग असतो तर तो पाळायचा आहे. म्हणजे उपवास करायची इच्छा असेल तर तो चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडला गेला पाहिजे. उपवास शक्य नसेल तर करू नका. आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. हा तर पौष महिना आहे, तर तुम्हाला या दिवशी आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर असं म्हणायला गेलं तर मी सांगते, दररोज सूर्यदेवाला अर्घ्य दिलं पाहिजे. यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. नसेल तर तुम्ही कुठल्याही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करा. त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. बाप्पांना कपाळी शेंदूर लावायचा आहे किंवा अष्टगंध तुम्ही लावला तरी चालेल. त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा त्यांना चतुर्थीला अर्पण करा. चतुर्थीला दुर्वा अर्पण झालाच पाहिजे. 11 दुर्वांची जोडी अर्पण केली तरी पण चालेल आणि त्यानंतर जास्वंदाचं फुल बाप्पांना खूप प्रिय आहे आणि जानवं जे आहे ते सुद्धा बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर श्री गणेश चालीसाचे एक पाठ करावा आणि गणपती बाप्पांना या गोष्टी अर्पण करून गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. दिवा अगरबत्तीने धूपने तुम्हाला ओवाळायचा आहे. बाप्पाला प्रार्थना करायची आहे. जे काही आहे त्याबद्दल बाप्पांना चांगल्या गोष्टी मनापासून सांगायच्या आहे. आपण काय करतो, नेहमी दुःख सांगत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पण नेहमी तुम्ही बाप्पांना सांगा. भगवान शिवाला सांगा आणि यानंतर बाप्पांना अगदी डोकं टेकून आपल्याला नमस्कार करायचा आहे
आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दरवेळेस तुम्ही गणपती बाप्पांना मोदक, गुड खोबरं हे तर दाखवत असता, परंतु हा पौष महिना आहे, तर या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्व आहे। तर तुम्हाला या महिन्यामध्ये गणपती बाप्पाला विशेष करून तिळाचे लाडू किंवा तीळ आणि गुड मिक्स असे तुम्हाला अर्पण करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री तुम्हाला जेव्हा चंद्रोदय होतो, प्रत्येक शहराचा चंद्रोदयचा टायमिंग कॅलेंडरवर दिलेला असतो। चंद्रोदय वेळ 9:27 जर चंद्र समजा दिसत नाही तर तुम्ही फक्त आकाशाकडे बघून हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करायचं आहे। पाण्यामध्ये थोडंसं दूध टाका, हे पाणी अर्पण करायचं आहे। चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग घरामध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे। दिवा, अगरबत्ती ओवाळून गणपती बाप्पाची आरती करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे। आणि या ठिकाणी चंद्र दिसला तर या पद्धतीनेच अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे। तर दर चतुर्थीला बघा अशाच प्रकारे पूजा करू शकता। आणि या दिवशी गणपती बाप्पाची आरती सकाळ संध्याकाळ म्हटलेच गेली पाहिजे। अथर्व शीर्ष म्हटलं गेलं पाहिजे, गणपती स्तोत्र म्हटलं पाहिजे। तुम्ही या गोष्टी कंटिन्यू दिवसभर तुम्ही युट्यूबला लावला तरी सुद्धा चालेल। तुम्ही एक चतुर्थी असं करून बघा, इतकं प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। घरातले जे मुलं आहेत त्यांच्या तर आयुष्यावर याचा खूप चांगला परिणाम होतो, म्हणून तुम्ही या गोष्टी करत जा। चतुर्थी दर महिन्याला येते, याचा जो लाभ आहे तो आपल्या घरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या संसारावर याचा चांगला फायदा होत असतो। तर त्यामुळे तुम्ही नक्की आतापासून ही वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आहे, पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे, तर आतापासून पुढच्या 12 चतुर्थी अगदी सांगितल्याप्रमाणे साधी सोपी सेवा करा। 100% बाप्पा तुम्हाला भरभरून फळ देतो। आणि हा उपवास तुम्हाला शरीराला झेपत असेल तर तुम्ही करा, नसेल झेपत तर तुम्ही अगदी व्रत केले सांगितल्याप्रमाणे बाप्पांची पूजा केली तरी सुद्धा चालेल। फक्त या दिवशी तुम्हाला मांसाहार वगैरे करायचं नाहीये। त्यानंतर काही गोष्टींचे पालन करायचे, वादावाद वगैरे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे। कारण एका साईडला आपण व्रत करतो आणि दुसऱ्या साईडला अशा गोष्टी केल्या तर त्याचं काही अर्थ उरत नाही। नाहीतर फक्त व्रत केलं, अभिषेक केला, पूजा केली, बाप्पांना नैवेद्य दाखवला, संध्याकाळी बाप्पांना नमस्कार करून तुम्ही नैवेद्य दाखवून मग तुम्ही जेवण केलं तरी सुद्धा चालेल। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।